वर्षभर टिकणारी उपवासाची वाळवणातली चकलीची रेसिपी बघणार आहोत। खमंग खुसखुशीत आतून पोकळ भगरच्या पिठाची चकलीची रेसिपी बघूया। एक कच्चा बटाटा घेऊन त्याची साल काढून घ्यायचं, त्याला छान खिसणीने खिसून घ्यायचं। मिक्सरमध्ये त्याची बारीक अशी प्युरी करून घ्यायची आहे। एका पातेल्यात 2 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम मोठी ठेवून पाणी आपलं छान उकळून घ्यायचंय। त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। थोडेसे चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहेत। पाणी छान उकळलं की त्यामध्ये बटाट्याची प्युरी घालून घ्यायची आहे आणि आपली ही प्युरी बघा छान खणखणीत उकळलं की त्यामध्ये आपलं भगरीचं पीठ घालून घ्यायचंय। भगरीचं पीठ इथे 1 वाटी घालायचंय। छान मंद आचेवर पीठ छान घट्ट होईपर्यंत शिजून घ्यायचंय। पीठ थंड झाले की चकलीच्या सोऱ्यामध्ये हे पीठ छान आपलं मळून चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। या चकल्या कडकडीत उन्हात वाळून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता छान आपल्या चकल्या कडकडीत वाळल्या आहेत 2 दिवसात आणि इथे बघू शकता तळून सुद्धा मी चकली दाखवते। अगदी छान अशी फुलली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।